सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आपण आरोग्य सेवक MPW, GNM, ANM आणि SI यांच्यासाठी जे तांत्रिक सिरीज आहे किंवा इतर परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण विटॅमिन्सवर जे प्रश्न येतात किंवा त्याचं जे डाटा आहे त्यावर आपण टू द पॉईंट व्हिडिओ बनवत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटॅमिन बी बद्दल पाहूया. जीवनसत्व ब हे चार्ट जे दिलेलं आहे ह्या प्रत्येक चार्टवर कुठल्या ना कुठल्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ते कसं प्रत्येक पॉईंटला मी सांगतो. जीवनसत्व पाण्यात द्रावणीय आहे. तुम्हाला असा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणतं विटॅमिन हे पाण्यात द्रावणीय आहे. पाण्यात द्रावणीय असलेले विटॅमिन 2 आहेत, एक बी आणि सी, हे लक्षात ठेवा. बाकी इतर सगळे जे आहेत ते फॅट सोल्युबल आहेत, म्हणजे स्निग्धमध्ये होणारे. ओके. त्यानंतर जीवनसत्व ब चे आविष्कारक इलार मॅक्कुलन मेदात द्रावणीय हे नाही आहे, कारण पाण्यात विरघळतं त्यामुळे ते मेदात द्रावणीय नाही. आधिक्यामुळे आजार होतात का? नाही. याचं कारण काय? पाण्यात द्रावणीय असल्यामुळं ते आपल्याला हानिकारक नाहीत किंवा त्याचं आधिक्य होत नाही, एक्सेस होत नाही. कमतरतेमुळे आजार होतो का? तर होतो. 8 गटांचा समूह आहे, तर त्यामध्ये B1, B2, B3 मध्ये 4 नाही, एक लक्षात ठेवा. 5, 6, 7 आहे आणि 8 नाही आणि 9 आणि 12 आहे. 10, 11 नाही. लक्षात ठेवा. खाली कन्फ्युजनमध्ये तुम्हाला दिलं जाऊ कुठला तर आकडा देतं की कोणत्या 8 समूहापैकी कोणतंही विटॅमिन B12चं बीचं नाही असं देतं. त्यानंतर आता बघा प्रत्येकाचा सायंटिफिक नेम देखील हे प्रत्येकावर जे आहे ते प्रश्न यापूर्वी आलेला आहे. ठीक आहे. विटॅमिन बीला थायमिन म्हणतात, B2ला रायबोफ्लेविन म्हणतात, B3ला नियासिन म्हणतात, B5ला पेंटाथेनिक आम्ल म्हणतात, B6ला पायरिडॉक्सिन म्हणतात, B7ला बायोटिन म्हणतात, B9ला फॉलिक ॲसिड म्हणतात आणि B12ला सायनोकोबाल्मिन असे म्हणतात. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लक्षात ठेवा. आपण ट्रिक्सचा वेगळा व्हिडिओ बनवूया. आता मला आठवत नाही आहे, परंतु ही जी नावं आहेत हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, वैज्ञानिक नावं. चला आता त्यामध्ये पाहूया विटॅमिन B1. रासायनिक नाव थायमिन. पुन्हा एकदा शोध 1910 साली. दैनंदिन गरज हे जे प्रमाण आहे 0.5 मिलीग्रॅम आणि संशोधक आहे उमिटेरो सुझुकी, फादर ऑफ विटॅमिन रिसर्च इन जपान असं यांना ओळखलं जातं. त्यानंतर विटॅमिन B1चे स्त्रोत जे आहेत प्राणी स्त्रोत. जनरली सर्वांमध्येच काय विटॅमिन जे आहे असतात, त्यामुळे हे जे दूध जे आहे पूर्ण अन्न असं म्हटलं जातं. दुधामध्ये सगळेच विटॅमिन असतात. प्राणीजन्य स्त्रोत दूध, मासे, मांस, यकृत आणि वनस्पतीजन्य स्त्रोत तृणधान्ये, कवचफळे, डाळी, तपकिरी तांदूळ, पालेभाज्या, बटाटे, कोबी, सूर्यफूल, सोयाबीन आणि ईस्ट अशा प्रकारे जे आहेत ते स्त्रोत आहेत. विटॅमिन B1चे कार्य व आवश्यकता काय आहेत? विटॅमिन बीचे कार्य देखील तुम्हाला परीक्षेत विचारलेलं आहे. ओके. चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यासाठी B1ची आवश्यकता आहे. शरीराच्या वाढीसाठी व विकास नियंत्रित करण्यासाठी आवश्यकता आहे. चयापचय क्रियेसाठी पिष्टमय पदार्थांच्या चयापचय क्रियेत विटॅमिन B1 उत्प्रेरक म्हणून कार्य करते, त्यामुळे पायरुवेटचे अवशोषण होऊन जास्त प्रमाणात ऊर्जा निर्माण होण्यास मदत करत असतं. हे विटॅमिन B1चे कार्य आहेत. धान्यातील विटॅमिन बी जी आहे B1चा नाश हा त्यांच्या पॉलिशिंगमुळे होतो. हे स्टार करा. यावर प्रश्न आलेला आहे की पॉलिशिंगमुळे कोणत्या जीवनसत्वाचा जो आहे नाश होतो. तर विटॅमिन ब आहे. त्यातल्या त्यात जर सखोल प्रश्न विचारला तर तुम्हाला विटॅमिन B1 असा पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त डीप प्रश्न येणं पॉसिबल नाही. ओके. त्यानंतर विटॅमिन B1च्या अभावी व अधिक्यामुळे होणारे आजार. विटॅमिन ब चे कमतरतेमुळे आजार होतो का? तर होतो. आजार कोणते होतात? त्याचे नाव आहेत बेरिबिरी, अपचन, स्नायूचा अशक्तपणा, अकार्यक्षमता, हृदय मोठे होणे किंवा हृदयाचे कार्य बंद पडणे, वर्निक मस्तिष्कवृत्ती, ही वर्निक्स एन्सिफॅलोपॅथी ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. ॲक्च्युली हे जे एवढं पॉईंट लिहिलेलं आहे ह्या सगळ्यावर पॉईंट आलेला आहे आरोग्य विभागाच्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेत. जे मी आलेलं आहे म्हटलं त्याकडे विशेष फोकस करून तिथं वाचा, परत एकदा रिपीट वाचा. त्यानंतर विटॅमिन बीच्या अधिक्यामुळे आजार होतो का? तर होत नाही. याचं कारण आहे ते पाण्यात विरघळणारे आहेत. मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. परंतु वाचत असताना तुम्ही आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, महानगरपालिका तांत्रिक डायरी जर त्या सिलेबसला आहे प्रत्येकाच्या सिलेबसनुसार त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर चार्ट दिलेला आहे. याचं कारण ते समजावं म्हणून. ओके.
आता ही आपल्या शरीरामध्ये साठवलं जात नाही. साठवलं जातल्यामुळं न गेल्यामुळं काय त्याचं एक्सेस होतच नाही, बरोबर. एकतर तुमचं लघवी वाटे बाहेर पडलं जातं किंवा घावा वाटे हे विटॅमिन जे आहे ते बाहेर फेकलं जातं. आता जे आजार महत्त्वाचे आहेत B1च्या कमतरतेमुळे होणारे, तर त्याचं मात्र आपल्याला पॉईंट पाहावा लागेल. त्यामध्ये B1च्या कमतरतेमुळे होणारे आजार आहे बेरीबेरी. चेतातंतूचा हा आजार आहे. कोणत्या ह्याच्याशी निगडीत आहे, अवयवाशी किंवा कशाशी निगडीत बेरीबेरी आहे, तर ते चेतातंतूच्या आजाराशी. लक्षणे स्नायूशोथ सूज, हृदय संवहनी बदल, भूक न लागणे आणि बहुचेतावर्धक दाह अशा प्रकारचे ह्याचे लक्षणे आहेत. चेतारज्जू म्हणजे बिघाड निर्माण होऊन शरीराचा तोल जो आहे तो जात असतो ह्या बेरीबेरीमुळं. पॅरालिसिस सारखी स्थिती देखील निर्माण होण्याची जी आहे शक्यता असते. उपाय काय? कमी शिजवलेला आणि न सडलेला तांदूळ वापरल्याने हा अभाव दूर होऊ शकतो. भारतात कुठे आढळतो? तर फोकस बघा कुठे आहे, तर आंध्र प्रदेशातील किनारपट्टीच्या भागात पॉलिश केलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात आहारात असल्यामुळे त्या ठिकाणच्या व्यक्तीमध्ये बेरीबेरी मोठ्या प्रमाणात आढळतो. हा परीक्षेत प्रश्न आलेला आहे आणि स्टार करून वाचा किंवा एक वेळेस लक्षात ठेवा. प्रमुख कारण काय? सडलेला किंवा शीतावरचे आवरण काढलेला तांदूळ खाणाऱ्यांना बेरीबेरी हा विकार होण्याची जास्त शक्यता असते. अर्थ बघा, सिंहली भाषेत बेरी या शब्दाचा अर्थ आहे अशक्तपणा असा आहे. तो शब्द दोनदा उच्चारून सिंहली भाषेत अशक्तता असा होतो. हे नेपाळ श्रीलंकेमध्ये जी भाषा आहे तिथली ती सिंहली भाषा आहे, ही एक लक्षात ठेवा. आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडू हिचा पट्टा इकडे श्रीलंकेकडे आहे. बेरीबेरीचे प्रकार जे आहेत, आर्द्रता बेरीबेरी, शुष्क बेरीबेरी, बाल बेरीबेरी, जे अभ्रकामधील बेरीबेरीला बाल बेरीबेरी म्हणतात, वेरेनिकी, मस्तिष्कशोध व कोर्साकॉफ चित्तकृती अशा प्रकारचे याचे प्रकार आहेत. पुढे आर्द्रता बेरीबेरी याचं प्रमुख लक्षण उत्तिकामध्ये जलसंच होऊन सूज येते. पायाशिवाय धडावर व चेहऱ्यावरही सूज येते. हृदयावर दुष्परिणाम होतात. पायात लांब पेटके येतात. हृदय विस्फारण दर्शवतात. आकुंचन, रक्तदाब वाढतो आणि तसं प्रसारण रक्तदाब देखील जो आहे तो कमी होत असतो. त्यानंतर शुष्क बेरीबेरी आहे याचा परिणाम जो आहे मज्जासंस्थेवर होत असतो. प्रमुख लक्षणे अतिसंवेदना व अशक्तपणा उत्पन्न होणे, स्नायू हळूहळू झिजणे, काठीच्या आधाराशिवाय चालणे अशक्य होते, शरीरातील मज्जामध्ये एकाच वेळी उद्भवणारी विकृती. बाल बेरीबेरी मातेला थायमिनची B1ची कमतरता असल्यास 2 ते 4 महिन्याच्या बालकामध्ये हा आजार जो आहे तो आढळतो. त्याने वेरेनिको मस्तिष्कशोध आणि कोर्साकॉफ चित्तकृती, कार्ल वेरेनिको जर्मन वैज्ञानिक आणि SN कोर्साकॉफ रशियन वैज्ञानिक यांच्या नावाच्या आधारे हा जो आजार आहे तो ओळखला जातो. प्रामुख्याने कुठे आढळतो? तर अमेरिका किंवा युरोप. जे लोक जास्त अतिप्रमाणात मद्य पितात, दारू पितात, त्यांच्यामध्ये हे लक्षण आढळत असतं. प्रमुख लक्षणं एकच वस्तू 2 आहेत असं भास होणे आणि स्मरणशक्ती दोष उत्पन्न होणे. त्यानंतर आहे वर्निक मस्तिष्क विकृती. परिणाम ही पेरिफेरल आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवर याचा जो आहे तो परिणाम होत असतो. अतिप्रमाणात दारू पिल्यामुळे हा आजार आहे तो होत असतो किंवा अतिप्रमाणात दारू पिणाऱ्यांना हा आजार होतो. मानसिक असंतुलन देखील या आजारामुळे होत असतं. त्यानंतर एक लक्षात घ्या, हा जो पॉईंट आहे इंग्रजीमध्ये दिलेला आहे, वर्निक एन्सेफॅलोपॅथी WE is an acute neurological condition characterized by a clinical trial of ophthalmoparalysis with nystagmus ataxia and confusion. हे जो पॉईंट आहे तो कुठल्या तरी परीक्षेत होता, त्याला मी इंग्रजीमध्ये मराठीत पॉईंट मिळत नव्हता, तो पूर्ण पॉईंट जो आहे तो इंग्रजीमध्ये मी ॲड केलेला आहे. हे झालं तुम्ही विटॅमिन B बद्दल पाहिलेलं आहे. आपला व्हिडिओ हा जास्त लेंदी होऊ नये आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन असावं म्हणून आपण फक्त 9 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. त्यानंतर विटॅमिन B2 जो आहे तो येणाऱ्या व्हिडिओमध्ये, त्यानंतर B3 जे 10 ते 15 मिनिटामध्ये कव्हर होईल अशा प्रकारचा व्हिडिओ आपला राहील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.